मकर संक्रांत आपण दरवर्षी साजरी करतो, एकमेकांना तिळगुळ देतो. पण कधी विचार केलाय का की या सणाला हेच नाव का पडलं? मकर आणि संक्रांत हे दोन शब्द नेमके काय सांगतात? याचा अर्थ आपण कधी शब्दांच्या पातळीवर समजून घेतलाय का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सणांच्या पलीकडे जाऊन या शब्दाचा रंजक भाषिक प्रवास आणि त्यामागचं खगोलशास्त्र जाणून घेणार आहोत. आता खगोलशास्त्र हा शब्द ऐकून अनेकांना असं वाटू शकतं की हा एखादा भूगोलाचा तास आहे की काय? तर मुळीच नाही. हा प्रवास आहे आपल्या सणांच्या मुळाशी जाण्याचा आणि विज्ञानाला परंपरेच्या चष्म्यातून पाहण्याचा. आपण रोजच्या धावपळीत ज्या गोष्टी नियम म्हणून पाळतो त्यामागं निसर्गाचं किती मोठं चक्र दडलेलं असतं हे आज तुम्हाला पाहायला मिळेल. तर सुरुवात करूया संक्रांत या शब्दापासून. संक्रांत हा शब्द संस्कृत भाषेतून मराठीत आला आहे. तो बनतो सम अधिक क्रांत या दोन भागांपासून. सम म्हणजे पूर्णपणे एका स्थितीतून दुसरीकडे जाणे आणि क्रांत म्हणजे ओलांडणे, हालचाल करणे किंवा एखादी सीमा ओलांडणे. सोप्या भाषेत सांगायचं तर एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाण्याची जी क्रिया असते त्यालाच म्हणतात संक्रांत. पण हा शब्द केवळ सणापुरता मर्यादित नाही आहे. भाषेच्या दृष्टीतून पाहिलं तर तो निसर्गात होणारा मोठा बदल, संक्रमण आणि सूर्याची सातत्यपूर्ण हालचाल दर्शवतो. जेव्हा आपण संक्रमण हा शब्द वापरतो तेव्हा त्याचा अर्थ असतो बदल किंवा प्रवास. खगोलशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्या क्रियेला संक्रांत म्हणतात. अशा वर्षातून 12 संक्रांती होतात. पण मग मकर संक्रांतच का साजरे होते? तर याचं उत्तर दडलंय दुसऱ्या शब्दात, म्हणजेच मकर या शब्दात. जेव्हा सूर्य धनु राशीतून बाहेर पडून नेमका मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्यालाच आपण मकर संक्रांत असं म्हणतो. या शब्दामागं एक मोठं भौगोलिक सत्य आहे. ते म्हणजे या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. पण उत्तरायण म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर उत्तरायण म्हणजे सूर्याचा आकाशातील प्रवास दक्षिणेकडून उत्तरेकडे होणं. समजा तुम्ही तुमच्या घराच्या खिडकीतून दररोज सूर्योदय पाहता. थंडीच्या दिवसात सूर्य एका विशिष्ट कोपऱ्यातून उगवताना दिसतो. पण मकर संक्रांतीनंतर जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की सूर्य दररोज थोडा थोडा उत्तर दिशेला सरकलेल्या जागेवरून उगवत आहे. हे अगदी तसंच आहे जसं आपण प्रवासाला निघाल्यावर आपली गाडी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे वळते. सूर्याचं हेच वळण म्हणजेच उत्तरायण असतं. दरवर्षी 14 जानेवारीपासून सूर्य थोडा थोडा उत्तर दिशेकडे सरकू लागतो. यामुळेच आता हळूहळू थंडी कमी कमी होत जाते आणि उष्णता वाढायला सुरुवात होते. दिवसाचा प्रकाश जास्त वेळ टिकतो आणि रात्र मात्र लहान होऊ लागते. सोप्या भाषेत सांगायचं तर हिवाळ्यात जो अंधार संध्याकाळी लवकर पडायचा तोच आता उशिरा पडू लागतो आणि आपला दिवस मोठा होतो. म्हणजे संक्रांत हा शब्द फक्त एका सणाचं नाव नाही तर तो निसर्गाच्या एका मोठ्या बदलाचा साक्षीदार आहे. गंमत पहा, मराठी भाषेत आपण संक्रांत येणे हा वाक्प्रचार अनेकदा संकट किंवा अडचणीच्या अर्थाने वापरतो. पण मूळ भाषेचा विचार केला तर संक्रांत हा शब्द मुळीच भीतीदायक नाही. त्याचा साधा आणि सोपा अर्थ आहे बदल. जुन्या काळी निसर्गातील ऋतूंच्या बदलाला संक्रमण म्हटलं जायचं आणि तिथूनच तो शब्द आपल्या रोजच्या वापरात आला. आता वळूया आपल्या त्या प्रसिद्ध संवादाकडं. अर्थातच तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. यातला तीळ हा स्नेहाचं प्रतीक आहे आणि गुळ गोडव्याचं. पण या शब्दाच्या मुळाशी गेलं की आपल्या पूर्वजांची कमालीची हुशारी दिसून येते. भाषिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर मकर संक्रांत ही कडाक्याच्या थंडीत येते. अशा वेळी शरीराला नैसर्गिक उष्णतेची गरज असते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी शरीराला ऊब देणारे हे पदार्थ इतक्या खुबीने सणाशी जोडले की त्यातून आरोग्य आणि नात्यातला गोडवा दोन्हीही जपले गेले. थोडक्यात काय तर मकर संक्रांत हा शब्द आपल्याला निसर्गाच्या गतीची आणि सूर्याच्या प्रवासाची ओळख करून देतो. शब्दांच्या मुळाशी गेलं की सण साजरा करण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो हे आज आपल्याला समजलंच असेल. तर मग तुम्हाला ही संक्रांत शब्दाची माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.